नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। जन्माष्टमीच्या दिवशी हे उपाय केल्याने मुलांना मिळेल अपेक्षित यश। जन्माष्टमीच्या दिवशी काही उपाय केल्याने मुलांना अपेक्षित यश मिळते। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही उपाय केल्याने मुलांच्या बुद्धिमत्ता, आरोग्य आणि करिअर मध्ये देखील प्रगती होते। जन्माष्टमी हा केवळ सण नसून त्यावेळी कोणीही आध्यात्मिक आणि कौटुंबिक दृष्टीने बघायला गेल्यास हे शुभ मानले जाते। या दिवशी भक्तिभावाने आणि प्रेमाने देवाचे स्मरण केले जाते। तसेच मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली तर सकारात्मक बदल निश्चित होताना दिसून येतात। जन्माष्टमीच्या दिवशी मुलांसाठी कोणते उपाय करायचे ते जाणून घ्या। बाळ गोपाळाची पूजा करावी। जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी सकाळी आवरून झाल्यानंतर देवाऱ्यात श्रीकृष्णाची बाल स्वरूपात असलेली मूर्ती किंवा चित्र ठेवा। मुलांसह भगवान श्रीकृष्णाला लोणी, साखर, दूध आणि तुळशीची पाने अर्पण करा। त्यामुळे श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते। शिक्षणात प्रगती करण्यासाठी या मंत्रांचा जप करा। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी मुलांसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करणे खूप फायदेशीर आहे। या मंत्रामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि अभ्यासात रस वाढतो। तसेच कुटुंबामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते। करिअर मध्ये यश मिळवण्यासाठी उपाय। जन्माष्टमीला गरीब मुलांना पुस्तके, पेन्सिल, प्रती किंवा शिक्षणाशी संबंधित वस्तू दान करण्याला विशेष महत्त्व आहे। यामुळे मुलांच्या कारकिर्दीतील अडथळे दूर होण्यास मदत होते। वाईट नजरेपासून संरक्षण। जन्माष्टमीच्या दिवशी रात्री मुलांच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावून तुळशीची माळा घालाव्यात। यामुळे त्याचे नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण होते। कारण धार्मिकतेनुसार तुळशीला सर्वात पवित्र आणि संरक्षक मानले जाते। श्रीकृष्णाची कथा वाचणे किंवा ऐकणे। श्रीकृष्णाच्या जन्माची कथा ऐकल्याने धार्मिक आणि नैतिक मूल्ये विकसित होतात। श्रीकृष्णाच्या जीवनाने प्रेरित होऊन ते धैर्य, ज्ञान आणि करुणा यासारखे गुण शिकू शकतात। धार्मिक संदर्भ आणि फायदे। धार्मिक मान्यतेनुसार अष्टमीची तिथीचा संबंध 800 आहे, जिला ऊर्जा आणि शाश्वत प्रगतीचे प्रतीक मानले जाते। श्रीकृष्णांनी 8व्या मुलांच्या रूपात अवतार घेतल्याने त्याला जीवन, न्याय, सत्य आणि कर्तव्याचे प्रतीक मानले जाते। या उपायांमुळे मुलांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक ऊर्जा सक्रिय राहते। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।